सो हॅलो गाईज, तर कशा आहात तुम्ही सगळे? वेलकम बॅक टू आवर चॅनल. सो मिनी ब्लॉग बनवते मी. आज माझे डेली रुटीन शेअर करणार आहे, जे की मी सकाळी जसं की आज मी सकाळी 4 वाजता उठले, त्याच्यानंतर आंघोळ केले, त्याच्यानंतर धुणं कुठून आले आधी भांडी घासली रात्रीची, त्याच्यानंतर हे केला, काय म्हणतात, काय करतात त्याच्यानंतर, एक मिनटं, त्याच्यानंतर काय त्याच्यानंतर गंजी मारत बरोबर केला पटापटा बाया. त्याच्यानंतर काय केलं, त्याच्यानंतर काय केलं, ए बकरी तू काय केलं? त्याच्यानंतर मी पूजा त्याच्यानंतर मी आरती पूजा वगैरे केले, आणि त्याच्यानंतर मी सगळ्यांना उठवलं. जाऊन मम्मी पप्पा झोपलेले होते, अजून माझा पप्पा झोप लाज किती कमी आहे ना थोडेसे. मम्मी पप्पा झोपलेले होते, तर मी त्यांना जाऊन उठवले. मग त्याच्यानंतर मी त्याला नाश्ता दिला, माझ्या भावाला नाश्ता दिला, त्याला शाळेला जायचं होतं. आता 13 वर्ष झाला, एक कप चहा बी नाही तोंडाला लावले नाही, नाश्ता द्यायचं धूरच राहिला तिकडं लांबच. चुकीची गोष्ट आहे. मग मी असं थोडी बोलतात, ते व्हिडिओ जाणार आहे पुढे, असं नको करू. ते पण बघू दे ना, जाऊ दे की कळतंय त्यांना पण. एवढं सांगत नसतं सांगायचं, असं सांगायचं माझी मुलगी किती छान आहे, काम सुंदर आहे, किती काम करून करून थकून बसले बाई, कंबरच गेले मोडलंय. एक मिनिट, मी काय सांगत होते, डिस्टर्ब नका करूया. ब्लॉग मिनी ब्लॉग चालू आहे, डेली रुटीन. त्याच्यानंतर सगळे भांडे वगैरे घासले. मग दुपारची जेवणाची वेळ आली, मग दुपारचं जेवण बनवले सगळ्यांसाठी. काय काय बनवलं विचारा, त्याला ती विचारायचं. जेवणात जे असतं ते काय, पण त्याला काय म्हणतात ते तर कळतं का तिला? जेवणात जे असतं ते बनवलं. भाजी काय बनवली, काय काय बनवली ते तर कळायला पाहिजे ना. जेवणात जे असतं ते बनवलं. जेवणात जेव असतं तर देवात देव असतं, घरात घरात माणसं असतात. तर कुठं चाललो आपण? ट्रॅफिक अडकली कुठं? दिल्लीला. तर त्याच्यानंतर उठवे, त्याच्यानंतर ह्या गाढवाला शाळेत पाठवायचं होतं, बाहेरला पाठवलं ना कधीच, ह्याला पाठवलं. आणि त्याच्यानंतर आमची जी शेळी मेंढरी बकरी ती म्हणजे तिथं बसली बघा, दिसली असेल तर बघू शकता, नाही तर नाही. तर तिला मग काही चारा वगैरे घातला. त्याच्यानंतर मी पप्पांची हेल्प केली. मग ओमकारची हेल्प केली अभ्यासामध्ये. ओमकार तुझी हेल्प करते ना? मी नाही, डेली हेल्प करते मी ओमकारची. आणि माझ्या मम्मीची तर डेली म्हणजे मी नुसतं मेकअप करत असते, नुसतं दिसतंय मेकअप दिसतंय तुम्हाला? हा, तर ही खोटं बोलती आणि मी खोटं बोलती. फक्त मी टिकली एवढं लावते, काहीच नाही लावत. मेकअप नाही, ठाकअप नाही, ढुकअप नाही. मी कधीच खोटं बोलत नाही. मी असं नको करू, व्हिडिओ खराब बनतोय. तर चेहरा क्लिअर आहे माझं, दिसतंय ना? असं फोड असलं तर काय होत नाही. पिंपल्स फोड बी नाही, डिपल बी नाही, काही बी नाही, ड्रम बी नाही. मी असं नाही करायचं. व्हिडिओ एकदम प्रॉपर यायला पाहिजे. प्रॉपर, तुला माहिती ना ब्लॉग कसा बनतो, असं नका करू. नाही माहिती ना. काय बोलत होतो आपण, काय मग रात्रीचं जेवण बनवलं. मग रात्रीचे जे पण भांडे होते मी रात्री ठेवत नाही सहज, पण काल ठेवलेले ते सकाळी घासले, आणि आज पण मी ठेवणार आहे, मग ते उद्या सकाळी भांडे घासणार आहे. तर ही होती माझी डेली रुटीन. तर तुम्ही पण तुमची डेली रुटीन शेअर करा, काय काय करता. मी तर खूप मदत करते माझ्या मम्मीला, पप्पांना, भावाला. हाड कुत्रा काळा गोरा मोरा सगळं आले तो, 3 कुत्र हाड ऐकायला लागलेत. मम्मी असं नाही करायचं, ऐकू दे ना. कुत्रे ऐकतात म्हणजे त्यांना पण कान आहेत, पण तू काम केलं त्याला लाज वाटायला लागलं. पाप कुत्राला सुद्धा त्यांना लाज वाटत नाही. कुत्रे ते, कुत्र्याला लाज वाटत नाही. तिला लाज वाटत नाही. रोस्ट नको करू. तुम्ही पण तुमची डेली रुटीन शेअर करा, जसं मी केलंय, आणि कमेंटमध्ये सांगा. आणि तुम्हाला जर काही हेल्प हवी असेल तर मला तुम्ही गुगलला विचारू शकता,
बट जरी काय गुगलने काही सांगितलं नाही तर मग तुम्ही मला विचारू शकता. स्वयंपाकाचे विचारा तिला. तुम्ही मला विचारू शकता आणि मी कोणत्या खूप भाजीला काय छान म्हणतात ते. स्वयंपाक करते. पण स्वयंपाक अतिशय एक नंबर करते मी स्वयंपाक. सगळं येतं मला काम, सगळं म्हणजे सगळं. पाणी सोडाल तुमच्या तोंडाला. ओके बाय गाईज.